सो हॅलो गाईज, मी आकाश आणि मी राहतो किनवट तालुक्याच्या वाळके तांड्यात. तर आज माझ्या कॉलेजच्या ॲडमिशनचं लास्ट डेट आहे, तर मी चालू ॲडमिशन करायला. तर आधी मी ॲडमिशनसाठी लागणारे डॉक्युमेंट्सची झेरॉक्स करून घेतली आणि तेवढ्यात निघूच लागले की भाऊ म्हणला चला चहा पाजवतो म्हणून. रोज तर यांना मीच पाजवतो, पण आज कसं काय देव पावला की. तर मग मस्तपैकी चहा वगैरे पिऊन निघालो तिथून कॉलेजला जाते वेळेस भाऊ तर गाडी एकदम जोरातच चालवते. मग गाडी पळत पळत डायरेक्ट आली आम्ही कॉलेजला. मग गाडी स्टँड वगैरे लावून आम्ही घुसलो ऑफिसमध्ये आणि डॉक्युमेंट्स वगैरे ते काय सगळे फॉर्म वगैरे भरून टाकले आणि फॉर्म वगैरे सगळं भरून आम्ही जाऊ लागले इस्लापूरला. तेवढ्यातच माझे मित्र मला एकट्याला सोडून घरी पळून गेले आणि मग मी एकटाच जाऊन आपलं काम वगैरे केलो. नंतर तिकडून निघता वेळेस मला लागली भूक, तर मी आलो मग हॉटेलवर जेवायला. मग मस्तपैकी जेवण झाल्यावर मी निघू लागलो. तर तेवढ्यात माझे मित्र भेटले आणि मी निघू लागलो मग घरी. आणि तेवढ्यातच माझा मित्राचा कॉल आला की मला घ्यायला म्हणून. आणि काय मग याला सोडायचं नाक्यावर, तर नाक्यावर सोडून मी निघालो होतो मित्राला घ्यायला. आणि तेवढ्यातच आपल्या गाडीचं पेट्रोल संपलं. मग मस्तपैकी आपल्या गाडीत पेट्रोल वगैरे टाकून मी निघालो मित्राला घ्यायला. आणि काय मग मित्राला घ्यायला त्याच्या गावात आलो आणि मित्र येत होता भाऊ रुबाबात. आणि काय हात वगैरे मिळून भावाने घेतली मग गाडी हातात मी चालवतो म्हणतोय. आणि काय मग तेवढ्यातच मुली वगैरे दिसल्या आणि मुलीच्या समोर तर भावाने गाडी रॉकेटच बनवून टाकली. तर रॉकेट उडत उडत आम्ही आलो इस्लापूरमध्ये. आणि तेवढ्यातच भावाला का रॉकेट बरोबर उडता येत नव्हती. मग आपला दुसरा भाऊ गाडी चालवत होता. तर तेवढ्यातच आले आम्ही आधार सेंटरवर माझ्या आधार कार्डचं काम करत होतो. मग काय विषय झाला तिथं काय आपलं काम जमत नव्हतं. तर मामा नेऊ लागले आपल्या दुसऱ्या दुकानावर. आणि मामाच्या दुसऱ्या दुकानावर पण जाऊन काही फायदा नाही झाला. तर मी आलो तेवढ्यातच आपल्या गाडीजवळ. आणि काय गाडीजवळ कोण नव्हतं दिसले म्हणून मी लावलो त्यांना फोन. आणि काय मग भावाजवळ गेलो तर मस्तपैकी बिर्याणी वगैरे खाऊ लागले. आणि मग भावाने आपल्याला पण मस्तपैकी बिर्याणी वगैरे चालली. आणि तेवढ्यातच मी निघालो त्यांना घरी सोडायला. आणि भावाला त्यांच्या मंदिरजवळ सोडून भावाला टाटा बाय बाय करून मी निघालो घराकडे.